नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक पाहतोय, तो म्हणजे मराठीमधील उपयोजित लेखनातील आत्मकथन कसं लिहायचं. सो याच्या आधी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टास्क दिला होता की तुम्हाला मी बाकाचे आत्मकथन सांगितले होते आणि असं विचारलं होतं की अजून कोणते इंटरेस्टिंग पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. सो आय होप की तुम्ही तो व्हिडिओ नीट पाहिला असेल आणि तुम्हाला बऱ्याचशा कल्पना सुचल्या असतील आणि तुम्ही त्या कमेंट्समध्ये सांगितल्या असतील. सो आज आपण पाहतोय डस्टरचे आत्मकथन. ठीक आहे, हे आत्मकथन पूर्ण 8 मार्कांसाठी तुम्ही असं जास्त लिहू शकता. हे खूप मोठं आहे आणि हे सफिशियंट आहे. मागचं आत्मकथन छोटं होतं, सो मी तुम्हाला तुमच्या आयडियाज मागितल्या होत्या, पण आत्ताचं हे आत्मकथन पूर्ण 8 मार्कांसाठी आहे. एवढे लिहिलेत की तुम्हाला 8 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, सो नेमका आता आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत. पॉईंट्स नसतील दिले तर आपण कसंही लिहू शकतो. यांनी पॉईंटसोबत ॲरो पण दिला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विथ द फ्लो जावं लागेल, विथ पॉईंट्स जावं लागेल. ठीक आहे, सो पॉईंट्स असे आहेत की मी डस्टर आहे. जेव्हा मी डस्टर आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी डस्टरलाच मी म्हणायचं आहे. तुम्ही स्वतःला मी नाही म्हणू शकत. प्रत्येक वेळी डस्टर हाच मी, मला, माझ्यासाठी हे प्रथम पुरुषी प्रोनाउन्स किंवा सर्वनाम वापरणार आहे. सो मला फळा स्वच्छ ठेवतो, हे झालं पहिला पॉईंट. डस्टरमुळे फळा देखणा राहतो. सो मग डस्टर सांगणार की मी कसं फळाला स्वच्छ वगैरे करतो. हा मस्त. सो नेक्स्ट आहे स्वच्छतेसाठी उपयोग केला जातो डस्टरचा. नेक्स्ट आहे चुका दुरुस्त करण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे बघा काय मस्त असं एक फिलॉसॉफीप्रमाणे वाटतं हे. नेक्स्ट आहे बेंचवर आपटला पण जातो. सो हे त्याचं दुःख आहे की त्याला बेंचवरती आपण आपटतो. नेक्स्ट आहे वर्गात मस्ती करताना गैरवापर. सो म्हणजे पूर्णच त्याने आपलं सगळं दुःख वगैरे जाहीर केलेलं आहे आता. तर बघूया, आपल्याला सेम हेच पॉईंट्स यूज करून निबंध लिहायचा आहे 8 मार्कांसाठी. सो तेवढा मोठा निबंध आपण लिहिणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 8 मार्कांसाठी किती निबंध लिहायचा हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. होप सो तुम्ही सगळे व्हिडिओज फॉलो करताय. तर बेसिकली आपल्याला पाठपोट एक पान म्हणजे पुढचं पान मागचं पान भरून आणि थर्ड पान थोडंसं लिहायचं आहे. एवढा निबंध असला पाहिजे. ऐका बरं का आता डस्टर काय म्हणतोय. बघितलं, ही आहे रोहिणी. अहो ती मॉनिटर आहे वर्गाची. म्हणजे इथून डस्टरने बोलायला सुरुवात केलेली आहे. मध्ये कोणीही तिसरा व्यक्ती नाही आहे. डस्टर डिरेक्टली बोलतोय. ठीक आहे, बाई यायच्या आत ती वर्गात येते. मी डस्टर आता त्यांना स्वतःची ओळख करून दिली की आपण म्हणणार ना रे हा कोण बोलतोय, स्वतःची ओळख तरी करून दे. म्हणून तो म्हणते की मी डस्टर. माझी ती मदत घेते. ओके, सो माझ्या सहाय्याने फळा स्वच्छ पुसते. म्हणजे आता ती पहिला पॉईंट इथे कव्हर केला आहे की फळा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण डस्टरचा वापर करतो. माझ्या सहाय्याने फळा स्वच्छ पुसते. त्याच्यावर कोणतीही वेडीवाकडी खूण ठेवत नाही. म्हणजे एकदम क्लीन करते. याचा अर्थ झाला की डस्टरचा आपण इथे क्लीन करण्यासाठी यूज करतो. मग सुंदर अक्षरात इयत्ता, तुकडी, मुलांची संख्या, दिनांक इत्यादी तपशील लिहिते. ठीक आहे, जे आपण जनरल गोष्टी फळ्यावरती पाहतो त्या सगळ्या तिने लिहिलेत आणि ती लिहिते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण फळ्याचा यूज लिहिण्यासाठी करतोय हे पण इथे क्लिअर झालं. म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे, पण तरी पण तिथे सांगितलेली आहे. मग वर मध्यभागी एखादा सुंदर सुविचार लिहिते. फळा एकदम देखणा दिसू लागतो. म्हणजे बघा, तुमच्या दिवसाची, शाळेतल्या दिवसाची सुरुवात माझ्यापासून होते. म्हणजे आत्ता इथे खरा इम्पॉर्टन्स आहे डस्टरचा की फळा स्वच्छ दिसतो का, अरे मी आहे म्हणून. ठीक आहे, सो अशा पद्धतीने नेमका डस्टरचा यूज काय आहे आणि डस्टर किती आपल्या लाईफमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे तर ते एक्सप्लेन केलं आहे पहिल्या पॅराग्राफमध्ये. ठीक आहे, सो इथपर्यंत किती पॉईंट्स झालेत. फळा स्वच्छ ठेवतो हा पॉईंट झाला आहे. डस्टरमुळे फळा देखणा राहतो आणि स्वच्छतेसाठी उपयोग हे 3 पॉईंट्स आपले झालेले आहेत. प्रत्येक वेळी पॉईंट्स बघायचे आहेत, मुद्दे पाहायचे आहेत, कोणता मुद्दा राहता कामा नये. तुमचा दिवस सुंदर व्हावा म्हणून पहिल्या क्षणापासून मी कामाला लागतो. कल्पना करा की रोहिणीने माझा उपयोग केलाच नसता तर, म्हणजे फळा पूर्ण पुसलाच नसता तर, मग त्यावर कितीही सुंदर अक्षरात लेखन केलं असतं तरी फळा सुंदर दिसला असता नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, सौंदर्य निर्मितीसाठी माझीच गरज असते. म्हणजे बघा, सर अजून हेच सांगतात की मी किती महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि असाच निबंध असला पाहिजे. प्रत्येक वेळी ती वस्तू ओरडून सांगितली पाहिजे त्या वस्तूने, जर ती निर्जीव असेल तर, की मी किती महत्त्वाचा आहे किंवा माझा नेमका काय यूज आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्हाला निबंध लिहायचा आहे. नेक्स्ट आहे मी नसेन तर सौंदर्य निर्माणच होणार नाही. म्हणजे बघा, मी तुमचा दिवस प्रसन्न व्हावा म्हणून झटतो. नेक्स्ट आहे माझा मुख्य उपयोग तुम्हाला माहीतच आहे. काहीतरी चुकलं की मी पुसून टाकतो. म्हणजे आता इथे आपला पुढचा पॉईंट आलेला आहे की चुका दुरुस्त करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. चुका दुरुस्त करतो म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त अचूक ज्ञान देण्यासाठी मी सहाय्य करतो. म्हणजे ह्याचा इतका इम्पॉर्टन्स आहे की त्याच्यामुळे आपल्याला अचूक ज्ञान मिळतं आहे. ठीक आहे, ज्ञानातील जे अयोग्य, चुकीचं व दूषित आहे ते मी काढून टाकतो. म्हणजे तुमच्यापर्यंत शुद्ध ज्ञान पोहोचवतो. शुद्ध ज्ञानामुळे प्रगती होते आणि मी तुमच्या प्रगतीतला साथीदार आहे. ठीक आहे, सो इथपर्यंत आपले 4 पॉईंट्स कंप्लीट झालेले आहेत. आता 2 पॉईंट्स बाकी आहेत. पण काही जण माझा दुरुपयोग करतात. आता इथून पुढे सुरू झाली आहे कैफियत की दुःख सुरू झालेलं आहे. पण काही जण माझा दुरुपयोग करतात. मला तुमच्या बाकांवर आपटून खडूची धूळ मुद्दाम पसरवतात.
काही जण तर दुसऱ्यांच्या कपड्यावर खडूची धूळ पसरवतात, आपटून आपटून करकटून आवाज करतात. पूर्वी तर एका शिक्षकांनी मला विद्यार्थ्यांवर फेकले होते आणि त्याला मारले होते. त्या बिचाऱ्याच्या कपाळाला जखम झाली होती, भळाभळा रक्त वाहिलं होतं. हे सर्व वाईट आहे. तुम्ही असं करू नका. माझा योग्य उपयोग करा आणि आयुष्य सुंदर बनवा. म्हणजे इथून एक छोटासा संदेश पण दिला आहे की आपण याचा दुरुपयोग करता कामा नये आणि त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात. जे जे कुरूप आहे ते जीवनातून काढून टाका आणि जे जे चुकीचं आहे, अज्ञान आहे ते काढून टाका. तुमचे आयुष्य सुंदर व ज्ञानप्रसन्न बनेल. हाच माझ्या जीवनाचा संदेश आहे. आणि खूप छान शेवट केलेला आहे की म्हणजे डस्टर करून पण आपण किती गोष्टी शिकू शकतो. एक निर्जीव वस्तू पण आपल्याला किती काय काय शिकवू शकते आणि याच्यातून तुमचे विचार असे विद्यार्थ्यासारखे आहेत किंवा तुम्हाला सतत ज्ञान मिळवायला आवडतं हे दिसून येतं. सो तुम्ही जे काही लिखाण कराल, कारण ऑब्व्हियसली परीक्षकाला तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, विचार कसे आहेत काहीच माहिती नाही आहे. पण तुमच्या निबंधावरून तुमची ओळख होऊ शकते, तुमच्या विचारांची ओळख होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी निबंध असा लिहा की तुमचे विचार समोरच्याला आवडले पाहिजेत किंवा असं वाटलं पाहिजे की आहा म्हणजे क्या बात आहे, असं एक उद्गार आलं पाहिजे, असे तुमचे विचार असले पाहिजेत. आणि प्रत्येक वेळी निबंध लिहिताना कुठेही रूडली किंवा ॲग्रेसिव्हली तुम्हाला कुठलाही निबंध नाही लिहायचा आहे. तुम्ही हंबल राहूनच निबंध लिहायचा आहे. आणि शेवटी हे संदेश खूप महत्त्वाचे असतात, हे तुमच्या विचाराची प्रगल्भता दाखवून देतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला निबंध लिहायचा आहे. निबंधामध्ये जसं की मी आधी सांगितलं, आत्मकथनामध्ये किंवा मनोगतामध्ये नेहमी ती व्यक्ती मी आहे असं कन्सिडर करायचं. स्वतःचा उल्लेख कुठेही करायचा नाही. म्हणजे ॲज अ पर्सन तुम्ही स्वतःचा उल्लेख कुठेही करणार नाही आहात. प्रत्येक वेळी तुम्ही तीच व्यक्ती आहात ही कन्सिडर करून तुम्हाला मला माझ्यासाठी हेच सर्वनाम वापरायचे आहेत. दुसरी गोष्ट, जे काही पॉईंट्स किंवा मुद्दे दिलेले आहेत त्या सगळ्याचा उपयोग झाला पाहिजे. मुद्दे दिले नसतील, यू आर फ्री की तुम्ही काही पण कुठेही कसंही लिहू शकता. पण मुद्दे विथ ॲरो दिलं असेल तर त्या डिरेक्शननेच तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही सुरुवात गैरवापरापासून मग बेंचवर आपटला जाणे असं करू शकत नाही. सुरुवात त्यांनी सांगितले कुठून करायची आणि ते तिथूनच केली पाहिजे, नाहीतर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. बाकी थोड्याशा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स अवॉइड करा, खडाखोड अवॉइड करा. निबंध खूप सुंदर दिसेल आणि 8 पैकी 8 मार्क्स तुम्हाला स्कोर करता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज नक्की मदत करतायत. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.